नमस्कार, पुन्हा माझं नाव गणेश धकाते आहे. काल आपण अनालिसिस केलं होतं. आज पण आपण नेहमीसारखं आज पण अनालिसिस करणार, की मार्केट उद्या कशा प्रकारे रिएक्ट करणार. पण त्या अगोदर आपण बघून घेऊ, की कालचं जे अनालिसिस केलं होतं, हे आज मार्केट कशाप्रकारे रिएक्ट केलं. आज सगळ्यांना माहिती आहे, की सुरुवातीला गॅप अप झाला आणि त्याच्यानंतर मार्केट हळू खाली गेलं. मग पुन्हा एकदा वर गेलं आणि पुन्हा खाली गेलं. म्हणजे व्होलॅटिलिटी ही खूप जास्त होती. विक्स पण ऑलमोस्ट 20च्या वर होता. त्याच्यामुळे मार्केटमध्ये कोणत्या साईडला जाईल याची काही गॅरंटी नव्हती. पण आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं असं दिसलं, की जो ऑलरेडी एक डिमांड झोन होता आपल्याकडे, त्याच डिमांड झोनवरून हा प्राइस याच्या आज पण रिटर्न गेलेला आहे. म्हणजे जवळपास 22,050 हा सगळ्यात महत्वाचा सध्या आपल्याला लेवल आहे निफ्टीमध्ये. तसाच आजचा जो हाय आहे, हा पण सगळ्यात महत्वाचा म्हणजे 22,430. जर मार्केट उद्या ओपन होत आहे आणि याच रेंजमध्ये जर आपल्याला एक तर इथे खाली किंवा याच्या वर जर भेटत असेल, तर आपण कुठेतरी बाय करणार. चला तर आपण 15 मिनिटमध्ये पण अनालिसिस करून घेऊ, की मार्केट कशा प्रकारे उद्या रिॲक्ट करू शकते. पण सगळ्यांना माहित आहे, की युएस मार्केट हे काल सुद्धा खूप जास्त पॉझिटिव्हिटीमध्ये होतं आणि आज पण पॉझिटिव्हिटीमध्ये होतं. त्याचमुळे इंडियन मार्केट हे सुद्धा मे बी गेलं असतं. त्याच्यामुळे मार्केटने आज आपल्या एक चांगली मोमेंट आपल्याला दिली आहे. तर आपल्याला काय दिसून पडतंय, की हा जो सपोर्ट आहे, हा सपोर्ट मार्केटने खूप चांगल्या प्रकारे इथे घेतलेला आहे. म्हणजे इन केस जर मार्केट प्राइस उद्या जर 2250 वर जर भेटत आहे तुम्हाला, तर तुम्ही इझिली घेऊ शकत आहे. सध्या मार्केटने दोजी क्रिएट झालेली आहे. त्याच्यामुळे हा जर इथून जर निघाला प्राइस, तर आपल्याला दुसरा जो मोठा प्राइस आहे, रेझिस्टन्स हा आपल्याला मिळू शकतो. तो आहे 22,800. तर सगळ्यांना माहित आहे इलेक्शन आहे, त्याच्यामुळे हा प्राइस वर जाऊ शकतो. जसे जसे इलेक्शनचे रिझल्ट्स आपल्याकडे येत राहतील, तसे तसे इथे आपल्याला सिनारिओ क्लिअर होईल. त्याच्यानंतर आपण बँक निफ्टीमध्ये पाहू, की बँक निफ्टीमध्ये आज कसं राहिलं. तर बँक निफ्टीचं आपण डेलीमध्ये जर बघितलं, तर बँक निफ्टी डेलीमध्ये सुद्धा एक आपल्याला एक दोजी इथे फॉर्म होताना दिसत आहे. एक छोटीशी दोजी आहे. कुठे गेली? हा, इथे दोजी छोटीशी आहे. प्लस आपल्याला हा जो झोन आहे, हा काय आहे? हा जो झोन आहे आपल्यासाठी सध्या तरी एक असाच बनलेला आहे. ठीक आहे. म्हणजे सध्या मार्केट काय होत आहे, एका रेंजमध्येच घुसत चाललेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला बघायचं आहे, की उद्या जर याने हाय ब्रेक केला, तर आपण बाय करणार, अदरवाईज बाय नाही करणार. आणि इथून जर आपल्याला एक सपोर्ट भेटत आहे उद्या, तर या रेंजमध्ये मार्केटमध्ये प्राइस पुन्हा आला तर पुन्हा इथे बाय करू शकतो. ठीक आहे मित्रांनो, तर हा आपला एक छोटासा अनालिसिस होता. कारण की आज मार्केटमध्ये खूप व्होलॅटिलिटी होती. मार्केटमध्ये खूप लोकांनी आज प्रॉफिट बुक केलेला आहे. तुम्ही एवढंच लक्षात ठेवा, आजचा जर दोजीचा हाय ब्रेक केला तर उद्या बाय करायचा, नाहीतर रेन बाउंड मध्ये तुम्ही काम करू नका. तर चला मित्रांनो, पुन्हा भेटू उद्या याच वेळी परवाच्या मार्केट अनालिसिस साठी आणि कशा प्रकारे तुम्ही ट्रेड करता यावर बोलण्यासाठी. पुन्हा भेटू मित्रांनो. जय हिंद, जय भारत.